नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ओनोमॅटोपिया हा फिगर्स ऑफ स्पीच समजून घेणार आहोत. ओनोमॅटोपिया फिगर्स ऑफ स्पीचला मराठीमध्ये शब्द अलंकार किंवा ध्वनी अलंकार किंवा भाषिक अनुकरण अलंकार असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ओनोमॅटोपिया हा अशा प्रकारचा फिगर्स ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये तुम्ही त्या शब्दांना उच्चार करू शकतात किंवा त्या ठिकाणी तो साऊंड हा थोडासा वी कॅन से इट विल बी डिफरंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे तुम्हाला डेफिनेशन सांगायच्या अगोदर काही मी एक्झाम्पल देतो. जर इफ वी थिंक दॅट इफ वी आर वेट इन अ रेन, जर आपण पावसामध्ये भिजलो तर आपण थरथरतो. इट्स कॉल्ड शिवरिंग किंवा ट्रेम्बलिंग. आपण थरथरतो, आपण थरकाप होतो अंगाचा. दॅट टाईम वी आर डुईंग अ वगैरे वगैरे आपण असं काहीतरी करतो. सो वी कॅन से दॅट साऊंड इज कॉल्ड ॲज अ ओनोमॅटोपिया. सेकंड वन, समजा आपल्याला कोणाला तरी शांत करायचं आहे. वी वॉन्ट टू कीप द सायलेन्स टू द पीपल. ज्यात जी लोक आहेत तिथली आपल्याला सायलेंट करायचं आहे. तर आपण कसं करतो? तो साऊंड असतो श्श. सो धिस टाईप ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज अ ओनोमॅटोपिया. अशा साऊंडला, ज्याला आपण नॅचरल साऊंड असंही म्हणू शकतो, की ज्याच्यातून एक साऊंड डिनोट होतो, की ज्याच्यातून काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न असतो. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी आपण डेफिनेशनच्या याने जाऊया म्हणजे आपल्याला पटकन कळेल. अ फिगर्स ऑफ स्पीच वेअर द वर्ड डिनोट्स अ साऊंड. की हा अशा प्रकारचा फिगर्स ऑफ स्पीच आहे की जो साऊंड काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करतो. द नेमिंग ऑफ अ थिंग ऑर ॲक्शन बाय व्होकल इमिटेशन ऑफ द साऊंड असोसिएटेड विथ इट. म्हणजे व्होकल इमिटेशन म्हणजे ज्या ठिकाणी बघा आपण आपण मनातल्या म्हणजे आपल्या तोंडातल्या तोंडात गुणगुणतो किंवा काहीतरी गुणगुण करतो किंवा बडबडतो, की ज्याचा आवाज कोणाला जाणार नाही, पण तो आवाज आहे, तो दॅट इज अ साऊंड. तो काहीतरी डिनोट करण्याचा प्रयत्न करतो. इट विल बी कॉल ॲज अ वी कॅन से ऑनोमॅटोपिया साऊंड. त्याला आपण ऑनोमॅटोपिया म्हणू शकतो. सच ॲज बज. बज म्हणजे बघा घोंगावणे. एखादी माशी जर आपल्या आजूबाजूला बी जर घोंगावत फिरत असेल तर तिचा आवाज जो तो गुंग 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 गुंग, की जो आपण ऐकू शकतो किंवा ज्याला आपण सांगू शकतो हा बज म्हणजे घोंगावणे. बट वी कॅन नॉट राईट द वर्ड. पण तो शब्द आपण लिहू शकत नाही. बरोबर. त्यानंतर काही ॲनिमल साऊंड्स आहेत. म्हणजे आता बार्कचा जो सॉरी डॉगचा जो बार्किंग साऊंड आहे किंवा टायगरचा रोअर साऊंड आहे, जो तो ज्या पद्धतीने साऊंड तो जो बाहेर हे करतो, कम आउट करतो, तो साऊंड वी कॅन से दॅट टाइप ऑफ साऊंड्स आर डिनोटिंग द ओनोमॅटोपिया, की तो दाखवण्याचा प्रयत्न करतो की ओनोमॅटोपिया आहे. त्यानंतर सेकंड शब्द बघा हिस. जर तुम्ही सापाला बघितलं असेल तर साप जेव्हा ट्राय टू बाईट, जेव्हा तो चावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो कशा प्रकारे त्याचा साऊंड निघतो, तर वी कॅन से दॅट टाइप ऑफ नॅचरल साऊंड विल बी कॉल्ड ॲज अ ओनोमॅटोपिया. त्याला तुम्ही ओनोमॅटोपिया असं म्हणू शकतात. बरोबर. आता या ठिकाणी सेकंड डेफिनेशन बघूया. द यूज ऑफ वर्ड्स हुज साऊंड सजेस्ट अ सेन्स. अशा प्रकारचे शब्द की ज्याच्यातून काहीतरी सेन्स म्हणजे काहीतरी डिनोट्स किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो. या ठिकाणी आपण समजून घेऊया. दिस फिगर्स ऑफ स्पीच इज यूज्ड टू रेप्लिकेट साऊंड्स क्रिएटेड बाय ऑब्जेक्ट्स, ॲक्शन्स, ॲनिमल्स अँड पीपल. म्हणजे काही ऑब्जेक्ट असू शकतात, काही ॲक्शन्स असू शकतात, काही ॲनिमल्स किंवा पीपल यांच्या थ्रू तो आवाज तो बाहेर निघू शकतो. कधी कधी बघा, नॉर्मली समजा एखाद्या गाडीचा टायर फुटला तर कसा आवाज येतो? बस्ट आउट होतो. बरोबर. पण आपण त्याला बस्ट आउट म्हणते, फुटणे. किंवा समजा फॅन आपला फिरतो तर फॅनचा आपल्याला आवाज येतो. कधी कधी समजा कुठे शॉर्ट सर्किट झालं असेल तर तो एक वेगळा आवाज असतो. सो वी कॅन से दॅट साऊंड्स आर कॉल्ड ॲज अ ओनोमॅटोपिया. अशा साऊंड्सला आपण काय म्हणू? ओनोमॅटोपिया म्हणू शकतो. हे लक्षात ठेव. किंवा कधी कधी आपण टेबल आपल्या घरामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो किंवा चेअर खेचतो, त्यावेळी जो साऊंड जनरेट होतो वी कॅन कॉल दॅट साऊंड ॲज अ ओनोमॅटोपिया. त्या साऊंडला आपण काय म्हणू शकतो? ओनोमॅटोपिया असं म्हणू शकतो. येतं लक्षात काय बोलतोय? सो वी विल गो विथ एक्झाम्पल नाऊ. नंबर 1, अँड हुश हुश ऑफ द वॉशिंग मशीन. आता ज्यावेळेस वॉशिंग मशीन आपली काम करते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे कसा साऊंड आपल्याला आवाज ऐकायला येतो. सो साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड हुश. म्हणजे तो जो ध्वनी आहे तो हुश या याच्यातून काय होतो? व्यक्त होतो. नेक्स्ट, द क्राऊड विल हुट. बघा त्या ठिकाणी साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड हुट, की जो क्राऊडमध्ये असणारा जो हे आहे, जो आवाज आहे तो हुट या म्हणजे त्या शब्दाद्वारे त्यांनी काय केलं? ध्वनित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा कधी-कधी वर्गामध्ये किंवा एखाद्या स्कूलमध्ये आपण बघतो, की विद्यार्थी नॉइजिंग करत असतात.
सो त्यांचा जो काही एकत्रित येणारा जो काही आवाज आहे, वी कॅन कॉल इट ॲज अ ऑनोमॅटोपिया. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, की कोणता आवाज कसा येऊ शकतो किंवा कधी-कधी बघा, व्हेन वी वॉक दॅट टाईम जस्ट वी स्लिप डाउन अँड वी फॉल्ड. ज्यावेळेस आपण चालताना पटकन स्लिप झालो, पडलो, तर तो जो फटकन पडल्याचा आवाज येतो, वी कॅन कॉल इट इट्स अल्सो ऑनोमॅटोपिया. त्याला पण आपण काय म्हणू शकतो? ऑनोमॅटोपिया म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समजलं असेल, तर नक्कीच चांगलं असेल तुमच्या पेपरसाठी. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी कोक ओ डुडल, डू किंवा क्वॅक किंवा मू किंवा मॅव. आता मॅव हा आवाज आपल्याला माहिती आहे, की हा मांजरीचा आवाज आहे. तर मी ऑलरेडी सांगितलं, की ॲनिमल्सचे जे काही आवाज आहेत, वी कॅन कॉल इट ऑनोमॅटोपिया फिगर्स ऑफ स्पीच आपण त्याला म्हणू शकतो. आणि एक्सप्लेनेशन देताना फक्त त्या शब्दाला घेऊन आपल्याला म्हणायचं असतं, साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड मॅव किंवा इन द वर्ड ऑफ बार्क वगैरे वगैरे असं. इथं लक्षात. थँक यू स्टुडंट्स.